हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत तांदूळजा भाजी। अगदी गावरान पद्धतीने तयार होणारी ही भाजी झटपट कशी बनवायची ते आपण पाहूयात। तर यासाठी मी एक पेंडी तांदूळजा भाजी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहे। कोवळे देठही घ्यायचे आहेत, त्यामुळे भाजीला चव अप्रतिम अशी लागेल। या ठिकाणी भाजी मी चिरून घेत आहे। या ठिकाणी एक पेंडी ही भाजी मी चिरून घेतली आहे। भाजी चिरून झाल्यानंतर या ठिकाणी मी कढई तापायला ठेवत आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम होऊ द्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे, अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत। त्यानंतर धुवून घेतलेली भाजी चांगली नितळून घेऊन आता कढईत टाकून घेतली आहे। चांगलं भाजीला परतून घ्यायचं आहे। लसूण आणि भाजी चांगली परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 4 चमचा मोठे असे शेंगदाण्याचे दाणे दारकूट करून टाकले आहे। या ठिकाणी सगळं सामग्री आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजीला झाकून मी 5 मिनिटं शिजवून घेते। 5 मिनिटं झाल्यानंतर भाजी चांगली शिजून तयार आहे। याला एकदा आपण मिक्स करून घेऊयात। भाजी चांगली मिक्स करून तयार आहे। या ठिकाणी आपली अगदी गावरान पद्धतीने तयार झालेली आहे भाजी। ही भाजी भाकरीसोबत खायला खूप अप्रतिम लागते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। थँक्स फॉर वॉचिंग।